आजचा पोळ्याचा सण जर म्हटला तर ज्यानं वर्षभर मेहनत केली कास्तकाराच्या इकडे बैलाचा त्याचा खास सण असते। आज शेतकरी बस आनंदी असते, बैल आनंदी असते। पण करज गावात केली बैलजोडी सजावट स्पर्धा ठेवल्यात। अरे नवरदेवाला काय सजवतील, आजकाल नवरदेवाला काय सजवतील याच्यापेक्षा जबरदस्त बैलजोडी या ठिकाणी सजवल्यात। तुम्ही सध्या हे बैलजोडी पहा, अरे बापरे राजे बाबा, काय तिले झुमर, काय तिले कवड्या, काय तिच्यावर लाईटिंग, अरे बापरे। आणि प्रभू रामचंद्राचं सुंदर मंदिर त्या बैलजोडीवर सध्या लावलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जबरदस्त प्रकारची बैलजोडी या ठिकाणी सजवली आहे। आणि बैलजोडी नेमकी आहे कशी हे बी सध्या दिसून नाही राहिलं बा। काय राजू बाबा, खरा शौक जर म्हणा ना कास्तकाराचा, अरे वेगळीच मजा असते हो। पण त्या वेगळ्या पद्धतीच्या वेगळी मजा सध्या या ठिकाणी आहे। या ठिकाणी हे बैलजोडीवर पाहत असाल तर या बैलजोडीवर विठ्ठलाची वारी दर्शवली आहे, सुंदर अशी सजावट केली आहे। शेतकऱ्याचा जो कॉन्सेप्ट आहे राजो, त्याच्या मनात काय चालते त्याचं त्याला माहित। अरे राजो, अशी जबरदस्त बैलजोडी सजवली आहे, याच्यावर लाइटिंग सजवली आहे। लोक ज्या पद्धतीने एखादा कार्यक्रम घरी असते त्या पद्धतीनं सजवतात, तशा पद्धतीनं हा बैल या ठिकाणी सजवलेला आहे। आज कसं आहे म्हणजे पोळ्याच्या आंधी राजो इतकं पाणी आलं राजो की ना मायले लेकरू भारी जिकडे तिकडे निरा पुरत आले ना, पण इतकं असूनही शेतकऱ्यांना आज की पोळ्याचा सण मोठ्या आनंदात साजरे करत आहे। ठिकाणी हे बैलजोडी इतकी सुंदर सजवली आहे, त्याच बैलाचा जोडीदार आहे, त्याला कवड्याच्या माळा आणि वर विठ्ठलाची वारी दिली आहे, विठ्ठलाची मूर्ती आहे, सोबत वारकऱ्याचा कॉन्सेप्ट या ठिकाणी दाखवला आहे। त्या बैलजोडीचे मालक आहेत। दादा मला भल्लं पटलं राजो, याचा कॉन्सेप्ट काय सांगा जरा सर। सर्वप्रथम मी माझा परिचय देतो। मी सुमित महेंद्रपंत उमप, राहणार करजगाव, तालुका चांदूर बाजार, जिल्हा अमरावती। हा कॉन्सेप्ट गेल्या आमच्या गावात दरवर्षी हा बैल स्पर्धा आयोजित केली राहते। मागच्याच वर्षी माझ्या नजरेत असा हा कॉन्सेप्ट होता, तो मी आज या वर्षी अंमलात आणला। हे जे साज दिसत आहे तुम्हाला, हे पूर्ण पर्यावरण पूर्वक आहे। यात कोणता आमची प्लॅस्टिकचा यूज नाही, कोणता थर्माकोलचा यूज नाही, पूर्ण पृष्ठाचा आणि प्लायवूडचं बनवलेलं हे आमचं कार्य आहे। त्यापासून आम्ही जवळपास 15 दिवसापासून आम्ही, माझे भाऊ, माझे काका, बाबा सगळे आम्ही वारकरी आहेत तसे, पण आम्ही सर्वजण याच्या मागे भिडलो होतो। या ठिकाणी जर तुम्ही बैल पाहत असाल तर या बैलजोडीवर लाडकी बहीण योजना दाखवली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून सध्या लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे। या बैलावर लाडक्या बहीण योजनेचा संदेश दिला असून हे एकदम जबरदस्त जोडी करज गावातल्या डॉक्टर सोनार म्हणजे सुश्रुत सोनार याची आहे। आणि शिवाय हाच तो चेहरा आहे आणि हा चेहरा या चेहऱ्याची जोडी आहे। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सध्या बैलजोड्या आल्यात। अचलपुरातल्या रिकाम टेकडी भागात मी सध्या मोठ्या आज पाण्यानं राजा भल्ला कलर केला ना, इतकं असूनही या ठिकाणी जे शेतकरी आहेत ना, विविध प्रकारच्या सजावट केलेल्या जोड्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी सध्या जर एक जोडी पाहसाल तर हे जोडी एकदम जबरदस्त आहे। आणि याशिवाय तिकडच्या बाजूने एक मामा भाषेची जोडी सुद्धा या ठिकाणी आहे। गर्दी जर म्हणसाल तर गर्दी तुफान आहे, पण या सर्व जोड्या ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात इकडच्या बाजूनं तुम्ही जर पाहत असाल तर सहभागी झाले आहेत। तर मला त्या काळात माहित असतं की करंजगावात इतका चांगला पोळा सजवला जाते किंवा बैल सजवले जातात, तर मी लहानपणापासून तिथे येऊन बसलो असतो। खरोखर आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो। प्रवीण भाऊने अतिशय चांगल्या पद्धतीने मांडलं की जो नंदी बैल वर्षभर तुमच्या आमच्यासाठी शेतात कष्ट करत असतो, त्याच्या उपकाराची एका दिवसाने तरी परतफेड करायला पाहिजे। आणि ती भावना ठेवत सर्व शेतकरी आजच्या दिवशी त्याचं पूजन करतात, त्याला सन्मान देतात आणि ते सन्मान किंवा आदर करण्याची जी तयारी आपल्या सर्व ग्रामस्थांचा प्रयत्न असतो। या बैलाप्रती एक दिवस आपली संवेदना, आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। त्यानिमित्तानं सर्व शेतकरी बांधव त्यांचा आज सजावट करून मान सन्मान करतात। आज या ठिकाणी या बैलजोडी सजावटीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाची सर्वात मोठी आणि महत्वाकांक्षी योजना लाडकी बहीण योजना हा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला। सोबतच सनातन धर्माविषयी या ठिकाणी पांडुरंगाचं मंदिराचा देखावा आहे, गणपती उत्सवाचा देखावा आहे
आणि भारत मातेला वंदन करून या ठिकाणी महिलावरील अत्याचारासंदर्भात त्याचा एक निषेध म्हणून सुद्धा देखावा तयार केलेला आहे. आणि अगदी 5 मिनिटात आपण आता इथे निकाल जाहीर करणार आहोत. तत्पूर्वी माझी सर्व जोडीच्या मालकांना अशी अत्यंत नम्रपणे विनंती आहे का या कार्यक्रमाने घेतला आम्हाला पुढच्या वर्षी घ्यायचा आहे. कोणी जवळचा नाही, कोणी दूरचा नाही, कोणी जातीचा नाही, कोणी पातीचा नाही, कोणी धर्माचा नाही, कोणाविषयी अगदी अशी पार्शालिटी भेदभाव हा होणार नाही. जे परीक्षकही मी बाहेर गावची बोलावलेली परत गावाची मंडळी आहात. आता लवकर अगदी 5 बैलजोडी सजावट स्पर्धेत या शेतकऱ्यानं सुंदर प्रभू रामचंद्राचं मंदिर म्हणजे त्या सजावट केली आहे. लय जरी स्वप्न होतं की प्रभू रामचंद्र सुंदर मंदिर अयोध्येत व्हा. दादा कसं काय वाटलं तुम्हाला रामचंद्राचं मंदिर आपल्या बैलजोडी सजावट मध्ये घाला म्हणून? अरे बा आमच्या लय दिवसावर डोक्यात होतं आणि राम मंदिर एक गाव करा अयोध्याला येऊन राहिलं मोदीच्यानं, तर आम्हाला असं वाटलं का बैलावरी करून पाहू आणि घर घर मोदी. या ठिकाणी हा बैल असा सजवला आहे की त्याच्यावर प्रभू केदारनाथाचं सुंदर असं मंदिर केलंय. म्हणजे सनातन संस्कृती डबल दाखल झाली. लय ठिकाणी प्रभू मला रामचंद्राचं मंदिर दिसले, वेगवेगळे मंदिर दिसले. इकडच्या बाजूने डबल येणं, या बाजूनं प्रभू रामचंद्राचं अयोध्येचं मंदिर आहे. म्हणजे राम मंदिराच्या प्रतिमा असतील, केदारनाथाच्या मंदिराच्या प्रतिमा असतील, पंढरपूरची प्रतिमा असेल, अशा विविध प्रकारच्या प्रतिमा गेली मला शेतकऱ्याच्या याच्या दिसणार. तर माझ्यासोबत हा आपला खानदानी शौक आहे. आपल्या घरी 4 ट्रॅक्टर आहे, परंतु आम्हाला हा लहानपणापासूनचा जो शौक, आम्ही शेतकरी बांधव आहे, त्यामुळे आम्ही आमच्या खुट्याला बांधण्यासाठी आमच्या इथं बैलजोडी आहे. बरं सजोली मस्तन राजवतून बैलजोडीचा हा आमचा बजलो पंजाबी पासून आमच्या घरी जोड्या आहे, त्यामुळे आम्ही पहिल्यापासून आधीपासून जोडी सजवतो. बरं मला एक सांगा राजो, कसं आहे तुम्ही सांगून राहिले की भल्ला तो जरा शौक दिसून आला तुम्हाला, बैलजोडीची मजा कशी येते? मजा 1 नंबर आहे बैलजोडीची. नाद केला पण वाया नाही गेला. त्यापासून जे काही शेणखत वगैरे मिळते, आपली सुपीक शेतीसाठी बैलाची फार आवश्यकता आहे. त्या दृष्टीनं या ठिकाणी इतकी सुंदर बैलजोडी सध्या सजवलेली आहे. तुम्ही पाहत असाल काय राजो, विठ्ठलाचं रूप आहे, पाठीमागं फिरता श्रीकृष्ण आहे. पोती जिजा म्हणून घडला शिवा इतिहास साक्षी आहे. ज्या राज्यात शिवाजी जन्मले त्या राज्यात आई बहिणीने बलात्कार कधीच झाले नाहीत. म्हणजे अशा प्रकारचा कॉन्सेप्ट लहान बंधू श्री अमोलभाऊ वासनकर यांची ही बैलजोडी आहे. यामध्ये पूर्ण यावर्षीचा जो मुद्दा आहे बैल सजावट स्पर्धेचा, याच्यामध्ये कृष्ण हा फिरताना याच्यावर आपला कालिया मर्दन हा रोल दाखवलेला आहे. समोर सिंगावर विठ्ठलाचं रूप दिलेलं आहे आणि मागच्या साईडनं या बैलाच्या या कलकत्ता जो मुद्दा आहे त्याच्यावर सुद्धा यांनी चांगल्या प्रकारचा संदेश हा देण्याचा प्रयत्न आपल्या बैलजोडी. या ठिकाणी एक जबरदस्त संदेश दिला आहे. जस्टिस फॉर द प्रियंका रेड्डी, बलात्कार को तारीख की जगह फाशी दे नाही सकते तो बेटी पढाओ और बेटी बढाओ के नाटक बंद करतो. ज्या दिवशी भाकर सुद्धा पिझ्झा सारखा ऑर्डर करावं लागेल त्या दिवशी शेतकऱ्याची किंमत लोकांना कळेल. जबरदस्त कॉन्सेप्ट या ठिकाणी या पोळ्याच्या माध्यमातून म्हणजे बैलजोडी सजावट स्पर्धेच्या माध्यमातून बरंच गावातली अशी एक माम भाषेची जोडी आहे. म्हणजे माम भाषेच्या जोडीला भल्ला मोठा मान असते. हे राऊत बंधूची जोडी आहे. 5 जण आहेत. 5 जणातले 4 जण सरकारी सेवेत आहेत. पण या माणसानं त्याच्या वडिलाला शब्द दिलता, वडिलांनी शब्द दिलता की बाबू आपल्या खुट्यावरची बैलजोडी गेली पाहिजे. या पुऱ्या तालुक्यात याची शंकरपटासाठी प्रसिद्ध जोडी आहे आणि याच्या तिने भाऊ जर स्वतः बहिणीसाठी वाघ बनत असेल तर दुसऱ्या बहिणीसाठी तिसऱ्या कुत्रा होऊ शकते. असा वेगवेगळा कॉन्सेप्ट सध्या या बैलजोडीच्या माध्यमातून दिलेला आहे. म्हणजे माम भाषेत जोडी यात भाऊ जर म्हणजे महाराष्ट्र सरकारचा नवा निर्णय हे वेगवेगळे आहेत. आता काय सांगतील बाबा, याचा भाऊ तर पोलीस मध्ये आहे, त्याच्याने ते पोलिसातही ते नाही याच्यातूनच जाहिरात करणं लावली आणि याच्यात संपूर्ण जी सेवा आहे की नाही महाराष्ट्र पोलिसाचा नवा निर्णय सर्व एक संदेश चांगला दिलाय. माम भाषा जोड्या फार कमी पाहायला भेटतात, पण राऊत भाऊची असणारी जोडी की नाही खरोखर सुंदर आहे. आणि कसं आहे, अरे खानदानी शोक आहे म्हटलं ते शंकरपटाचा आणि बैलजोडीचा. सर्वप्रथम 8वा क्रमांक, एकूण 8 जोड्या होत्या. एकूण आपल्या स्पर्धेमध्ये 8 जोड्या सहभागी होत्या. त्यातला सर्वात शेवटचा नंबर म्हणजे 8वा नंबर तो जातो आहे प्रोत्साहनपर सुधीर भाऊ निमकर यांच्या जोडीला.
ज्या बैलजोडीनं सजावट स्पर्धेत सहभाग घेतला त्याच्या सध्या बक्षीस वितरण या ठिकाणी झालं. एवढ्या मोठ्या बैलजोड्या या ठिकाणी आल्या होत्या की कोणत्या निकषावर बैलजोडी निवडा, कसा एकामेकाला रागायचं धंदे भाव असं तसं. तर माझ्यासोबत दातकुले सर आहेत. सर, बैलजोडा निवडणं तर पहिली गोष्ट राजा भल्लत जर कठीण गेलो असेल तुम्हाला तर बैलजोड्याचं तुम्ही जे निरीक्षण केलं कोण्या आधारे तुम्ही बक्षीस म्हणजे नंबर ठरवला? आज या ठिकाणी बैलजोडी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्या सजावट स्पर्धेमध्ये आम्ही एकूण 4 निकषावर नंबर काढलेले आहेत. पहिला निकष म्हणजे त्यामध्ये असणारं वैशिष्ट्य आणि त्यापासून मिळणारा संदेश. दुसरं, बैलजोडी सजावट कशी केली. तिसरं, त्या बैलाचं आरोग्य आणि स्वच्छता. आणि चौथं म्हणजे काय, त्या बैलाची रंगरंगोटी. या 4 मुद्द्याच्या आधारावर आम्ही त्याला गुणांकन केलेलं आहे. तिसरं पारितोषिक हे गोपाल भाऊ आपलं चौथं पारितोषिक हे वनराज सुने यांच्याकडून म्हणजे राजूभाई हिंगे तसेच रोहितभाऊ हिंगे यांच्याकडून देवेंद्रभाऊ कुमार मंचावर आलेले आहे. गोपाल भाऊ भीमारे यांच्या तृतीय क्रमांकाचं पारितोषिक इथे स्वीकारावं. यांनी या दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक याच्या स्वीकारावं. ज्याला पहिलं बक्षीस भेटलं आहे ते खांद्यावर घेऊन सध्या घेऊन येत आहे. तुम्ही पाहत असाल त्याचं नाव जे आहे ते रुपेश भाऊ कनसरे यांच्या बैलजोडीनं प्रथम बक्षीस प्राप्त केलं असून पहिले त्याचे मित्र जे आहेत ते सध्या या खांद्यावर घेऊन इथं आलेले आहेत. यावेळेस तुम्ही पाहत असाल सुधीर भाऊ रोसे, मनोहर सुने, प्रमोद भाऊ कोरडे, प्रवीण भाऊ तायडे, डॉक्टर उबाळ सर, याशिवाय मुरलीदादा माकोळे, गोपाल भाऊ तिरमारे हे सर्वजण या ठिकाणी जे आहेत ना पहिल्या बक्षिसाचे मानकरी आहेत. रुपेश भाऊ कनसरे यायले बक्षीस प्रदान देत आहेत. सन्मान आहे राजा बैलजोडीच्या नावानं माणसाला सन्मान जर होत असेल तर खरं सांगा. तर माझ्यासोबत या गावचं सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असणारे स्वर्गवासी विनायक दादा कोरडे याचे चिरंजीव प्रमोद भाऊ कोरडे. प्रमोद भाऊ, जिकडे तिकडे ट्रॅक्टर झालंय पण तुमच्या गावातले कास्तकार राजे काय बैलजोड्या सजवल्या, इतकं तर म्हटलं नवरदेवाला सजत नाहीत. हा हर्ष उल्हास आणि हा आनंद कसा तुम्ही ग्रहण करता थोडं सांगा बा मला. आमच्या करंजगावची परंपरा आहे. इथे 15-20 वर्षापासून सगळं बैल पोळा भरत असतो आणि त्याच्यामध्ये ह्या सजावटचा कार्यक्रम 15-20 वर्षापासून एकसारखा चालू आहे आणि त्याच्यामुळं कास्तकारांना सुद्धा छान प्रोत्साहन मिळते आणि त्याच्यामुळं दरवर्षी प्रत्येक कास्तकार आपली मेहनत करून बक्षीस मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि बैलपोळ्याच्या दिवशी आम्ही हा कार्यक्रम ठेवून सर्वांना बक्षीस वितरण करतो आणि आमच्या इथे अजून अशीच परंपरा पुढेही चालूच राहील एवढे बोलतो. बरोबर.